बट हा साऊंड एक्झॅक्टली असतो कसला? सो दीज आर हिलिंग साऊंड्स. ओके, सगळ्या आता आपण जे बोलतोय दिस इज ऑल्सो साऊंड. द बेसिक इज साऊंड. आपण ह्या साऊंडला स्ट्रक्चर्ड भाषेमध्ये टाकलेलं आहे म्हणून ती लँग्वेज झालेली आहे, म्हणून मराठी आहे. जर हिंदीमध्ये बोलतोय तर वेगवेगळे स्वर आपण आणि शब्द वापरतो म्हणून ती हिंदी झाली आहे. सो द बेस लाईन इज साऊंड ओनली, राईट. आता जर तुम्ही ट्रॅफिक एरियामध्ये गेलात तर तिकडे काय आहे, तोही साऊंड आहे बट दॅट इज नॉईज, कारण त्याच्याने तुम्ही डिस्टर्ब होत आहे. करेक्ट. सो हा जो साऊंड असतो जो आम्ही हिलिंग पर्पजसाठी वापरतो, सो दीज आर डिफरंट फ्रिक्वेन्सीज ॲट डिफरंट हर्ट्स. जसं आता आपण बघितलं की समजा आपण आजारी असतो किंवा कोणालाही काही प्रॉब्लेम असेल, फिजिकल प्रॉब्लेम, हेडेक असेल किंवा स्टमक एक असेल, ॲसिडिटी असेल किंवा बॅक पेन असेल, मग आपण सगळ्यांवर एकच गोळी घेतो का? नाही, वेगवेगळ्या गोळ्या घेतो. गोळीची साईज काय आणि आपली साईज काय, काही रेशो बनतो का? काहीच रेशो नाही बनत. इट इज नॉट इवन 0.5%, राईट. इट्स ॲब्सल्युटली नेग्लिजिबल. जर आपल्या बॉडीची साईज बघितली, आपलं वेट बघितलं, गोळीचा साईज आणि वेट बघितलं, बट वी आर टॉट की गोळी घ्या आणि तुम्हाला बरं वाटेल. आता जर तुम्ही एक गोळी घेतली, तुमचं डोकं दुखतंय, गोळी डोक्यात जात नाही, पोटात जाते. कुठलीही गोळी घ्या पोटातच जाणार आहे. तरी पण जिथे प्रॉब्लेम असेल एक्झॅक्टली तिथे ती तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करते. करेक्ट. आपण हा मेकॅनिझम कधी विचारतच नाही डॉक्टरला, असं कसं होतं, है ना. सो साऊंड जे आम्ही प्ले करतो, द हिलिंग मोडॅलिटीज आणि द हिलिंग फ्रिक्वेन्सीज, आता आम्ही इमोशन्सवर काम करतो. एव्हरी इमोशन हॅज अ पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सी. सो आपण जेव्हा ती फ्रिक्वेन्सी प्ले करतो आणि जर त्यांच्यामध्ये तो इमोशन कमी असेल मग त्याची फ्रिक्वेन्सी वाढते, त्याचा तो इमोशन वाढतो किंवा बॅलन्स आउट होतो आणि दॅट्स हाऊ ही फील्स बेटर. सो दॅट इज हाऊ दीज फ्रिक्वेन्सीज वर्क. आपल्याकडे वेगवेगळे बोल्स असतात, प्रत्येक बोलचं साऊंड आणि व्हायब्रेशन आणि फ्रिक्वेन्सी वेगळी असते आणि त्याच्यातून तो रिझल्ट प्रत्येकाला येत असतो. कारण आम्ही जेव्हा ग्रुप सेशन घेतो प्रत्येकाचा प्रॉब्लेम वेगळा असतो. आम्ही कोणाचं स्ट्रेस असेल, कोणाचं बॉडी एक असेल, कोणाचं एन्झायटी असेल, वेगवेगळे इमोशन्स असतात. सो जेव्हा आपण सेशन घेतो आणि आम्ही बोल्स प्ले करतो, ज्याच्यामध्ये जी कमी असेल ना तो ऑटोमॅटिकली ती फ्रिक्वेन्सी जास्त ॲब्झॉर्ब करतो. अच्छा. हां, आणि त्याच्यामुळे प्रत्येकाला रिझल्ट यायला सुरू होतात. ओके. येस. म्हणजे सो बेसिकली मला हे समजतं आहे की जरी तिथे 10 जण असतील आणि तुम्ही तो जे बोलवरती जे काही साऊंड क्रिएट करतात, सो तुमच्याकडे बरेच बोल आहेत, तुम्ही जसं म्हणतात एक नाही आहे, ते बरेच बोल आहेत. तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात म्हणजे हा नक्की व्हिडिओ तुम्हाला आवडला आहे. ह्याचा पूर्ण व्हिडिओ, पूर्ण पॉडकास्ट आपल्या मेन यूट्यूब चॅनलवर आहे, ज्याचं नाव आहे वन टेक विथ अनिकेत. हे चॅनल तुम्ही नक्की फॉलो करा आणि इंस्टाग्रामवर आम्ही बऱ्याच रील्स ह्या व्हिडिओच्या अपलोड केलेल्या आहेत, त्या पण तुम्ही सगळ्या बघा आणि वन टेक विथ अनिकेत हे इंस्टाग्राम चॅनल पण फॉलो करा.